या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करत आहोत। सर्वप्रथम मी वंदनीय भंते यांना अशी विनंती करतो की आपण ध्वजस्तंभाकडे जाऊन आपल्या शुभ हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करावं। पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण वंदनीय भंते यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। वंदनीय भंते यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी भंतेजीला करत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव भारतरत्न पंचांग प्रणाम। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। आजच्या दिनी भीमनगर आंबेजोगाई या ठिकाणी 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका आपणा सर्वांच्या प्रती मंगल कामना। धम्मं नमामि संघं नमामि। मांडी घालून बसा। ऊकास वंदामि भंते द्वारतयेन कतं सबअपराधं क्षमतु मे भंते। द्वितीयंपि ऊकास वंदामि भंते द्वारतयेन कतं सबअपराधं क्षमतु मे भंते। तृतीयंपि ऊकास वंदामि भंते द्वारतयेन कतं सबअपराधं क्षमतु मे भंते। ऊकास अहं भंते त्रिसरणेन मा संबुद्धस्य। अजून दोनदा
बुद्धं शरणं गच्छामि ते पडदा काढा बरं भाई. संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणा शरणागमनं संपूर्ण आम बनते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा बुद्ध अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये च धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संगातीता च ये च संगानागता पचुपन्ना च ये च संगा अहं वन्दामि सर्वदा. ही होऊन गेलेल्या बुद्धांना सध्या अस्तित्वात असणाऱ्या बुद्धांना पुनर्निर्माण होणाऱ्या बुद्धांना मी होऊन गेलेल्या भिक्षू संघाला सध्या अस्तित्वात असणाऱ्या भिक्षू संघाला आणि पुनर्निर्माण होणाऱ्या भिक्षू संघाला दिवार वंदन करतो. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा धम्मक्रांती शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करून आज या ठिकाणी 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं भीमनगरमधील उपस्थित उपासक उपासिका बालक तथा बालिका आपणा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि छोटीशी अशी धम्मदेशना आपणा समोर सादर करतो. 69 वर्ष पूर्ण झालेली आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं 69 वर्षापूर्वी, त्या दिवशी तारीख होती 14 ऑक्टोबर. परंतु योगायोगाने त्या दिवशी विजय. तर ज्यावेळेस सम्राट अशोक हा अख्ख्या जगावरती जम्बूद्वीपावरती राज्य करणारा राजा होता. जम्बूद्वीपामध्ये त्या काळामध्ये आणि ते कलिंग म्हणजे आजचं अशोकाला शरण जात नव्हता. मग सम्राट अशोकाचा नाईलाज झाला आणि त्यांनी त्या कलिंगच्या राजावरती स्वारी केली. कुणाचा नवरा मेला होता, कुणाचा मुलगा मेला होता, कुणाचा पती मेला होता, कुणाचा भाऊ मेला होता, कुणाचा हात तुटला होता, कुणाचं डोकं शरीरापासून वेगळं झालं होतं, कुणाचा पाय तुटलेला होता. त्या रणांगणामध्ये मृत्यूचे खच पडले होते आणि रक्ताचे थारोळे वाहत होते. आणि त्या ठिकाणी येऊन माता
आपल्या लोकांना शोधत होत्या आणि ज्यांचे ज्यांचे पती, मुलं, वडील, भाऊ वारले होते ते सम्राट अशोकाचा प्रधान सम्राट अशोकाला भेटला आणि सम्राट अशोकाला म्हटला की महाराज, तुम्ही युद्ध जिंकलेला आहात, परंतु या युद्धामध्ये आणि ज्यांच्या ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे त्यांचे नातेवाईक तुम्हाला शिव्या आणि श्राप देत आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यावेळेस सम्राट अशोकानेही ते बघितलं, तेही व्यथित झाला, त्यालाही वाईट वाटू लागलं की मी युद्ध तर जिंकलो आहे, परंतु एवढ्या लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. सम्राट अशोकाला सुद्धा होऊ लागला. मग सम्राट अशोक हा विचार करीत आपल्या महालामध्ये बसायचा. राजवाड्यात बसून त्याला असं वाटायचं की मी आता जम्बूद्वीपाचा राजा आहे, परंतु कलिंगच्या युद्धामध्ये मला व्यतीत केलेला आहे, मला बेचैन केलेलं आहे. मला एवढं मिळालेलं आहे तरीही मला त्यामध्ये सुख काय करावं. आनंदी चेहऱ्याने त्या ठिकाणी आपल्या त्या सम्राट अशोकाच्या राजवाड्यासमोरून चालला होता. सम्राट अशोकाने बसल्या बसल्या त्या भिक्षूकडे बघितलं. त्याला असं वाटलं की हा रस्त्याने चाललेला भिक्षू आहे, याच्या पायामध्ये चप्पल नाही, डोक्याचं मुंडन केलेलं आहे, अंगावरती काष्टाय वस्त्र आहेत, हातामध्ये भिक्षापात्र आहे, परंतु चेहऱ्यावर मात्र किती केलं. आणि त्याच सम्राट अशोकाने अशोका विजयादशमीच्या दिवशी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तोच दिवस निवडला की जो अशोका विजयादशमीचा दिवस असला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तारीख समोर ठेवून नव्हे तर अशोका विजयादशमी हा दिवस समोर ठेवून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. त्याला 69 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 69 वर्षात असून चालत नाही, तर माणूस हा सिलवान असला पाहिजे. जर सिलवानच असेल तरच त्याच्या गुणाचा किंवा त्याच्या. जर एखादा माणूस खूप धनवान आहे, खूप पैशावाला आहे, परंतु त्याचा पैसा तो व्यर्थ ठिकाणी खर्च करत असेल, वाईट ठिकाणी खर्च करत असेल, त्याचा दुरुपयोग करत असेल, तर त्याच्या धनाचा काहीही उपयोग नाही. सब बुद्धानुभावेन सदा स्वंती भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा स्वंती भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा स्वंती भवन्तु ते ईचितं पतितं तुय्यं क्षिप्पमेव समीजतु सबे पुरेन्तु चित्त संकप्पा चन्दोपनोरसोयता आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेव च ततो निब्बाण संपत्ति अमिनातं समे जत्तु. बोला साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सबदा. तो आजची धम्मदेशना ही वेगळी आणि वास्तववादी केवळ धम्म प्रचार आणि धम्म उपदेश तर आवश्यक आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीला अनुसरून जी धम्मदेशना झाली अशा पद्धतीची धम्मदेशना वारंवार व्हायला पाहिजे.
खूप वेळ झालेला आहे, मी फारसं बोलणार नाही. फक्त एक मी तुम्हाला सगळ्याला विनंती करणार आहे. भंतेजीनं आता खूप चांगलं प्रवचन, आणि बघा भंतेजी खूप बिझी आहेत, त्यांना वेळ थोडा सुद्धा नाही. आपण त्यांना काल सहज विनंती केली आणि कुठलेही वेळे आडेवेडे न घेता भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत. भंतेजीनं आता शेवटी आपल्याला दानाचं महत्व सांगितलेलं आहे. मी इथं जेवढे आहेत या सगळ्याला विनंती करणार आहे की आपण इथं यायचं, भंतेजीला वंदन करायचं आणि आपल्याकडं जे काही शक्य होईल ते भंतेजीला दान करायचं. आता तुम्ही कार्यक्रमाला आलात, तुमच्याजवळ नसतील पैसे तर घरी जाण, घरी येऊन घेऊन या. काय असतील ते आम्ही म्हणणार नाही एवढे द्या तेवढे द्या. भंतेजीला यायचं, वंदन करायचं, आणि तुमच्याच्याने जे आत्ता नसतील पैसे, त्यांच्या औषध पाण्याला पैसे लागतात, अनेक गोष्टी आहेत, भंतेजीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करणार आहे, आणि हे आपलं कर्तव्य आहे. विनंती सुद्धा करायची गरज नाही, आणि आम्ही म्हणणार नाही एवढे द्या तेवढे द्या, जे काही शक्य असेल ते. आणि भंतेजी तुम्ही म्हणलात तसं आज संध्याकाळी पुन्हा इथं भीमगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परभणीचे शुभम मस्के यांचा कार्यक्रम आहे दणदणीत असा, तेव्हा त्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी यायचंय अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या भिन्नगरच्या वतीनं भंतेजीचे लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आजचा हा सकाळच्या सत्रातला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. संध्याकाळी 8 वाजता शुभम मस्के यांचा भीमगीताचा आणि बुद्धगीतांचा खूप भारदार असा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा त्या कार्यक्रमाला अवश्य सर्वांनी यावं. विनंती करायची गरज नाही, तर जागा पुरणार नाही आपल्याला माहिती आहे. धन्यवाद. जय भीम. आजी पाठ हे होईल तिकडे जा. घरी ज्यांच्या जवळ आता पैसे नाहीत त्यांनी घरी जा, आणि तुमच्या जे काही शक्य असेल, मी म्हणत नाही एवढं तेवढं असं काही, परंतु दान दिल्याशिवाय इथून कुणी जाऊ नका, हे आपलं कर्तव्य. इथून पुढे आपण लक्षात ठेवायचं, आपल्या विहारात किंवा समाज मंदिरात भंतेजी आले की आपल्या त्यांनी जे शक्य होईल ते घेऊन, शेवटी खूप चांगलं सांगितलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं. काही महिला मला सांगून गेल्यात घरी येऊन येते म्हणल्यात, तर घरी जा तुम्ही. येईपर्यंत एक 5 मिनिटं भंतेजी इथं थांबणार आहे, 10 मिनिटं. निजामच्या काळातले आहे. बर निजाम बघितले तुम्ही ना. केलेला बर प्राय जेवण करणार आहे, तर जेवण करून मग भंतेजी पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे.
एक असं भंतेजी, आमच्याकडं गौतमी महिला मंडळ आहे बर आणि गेल्या 10-15 वर्षापासून वर्षावासाचा कार्यक्रम इथं चालू आहे. ग्रंथ वाचन चालू आहे. आता पौर्णिमेला त्याची समाप्ती आहे. मी या महिलांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, त्या समारोपाच्या कार्यक्रमाला जर आपल्याला येता आलं तर आम्ही तुम्हाला विनंती करतो. पौर्णिमा सोडून करा. बरं बरं, ठीक. एका दिवस पुढे घेऊ. हो, ठीक. हो. आमच्याकडे नंबर आहे त्या दिवशी. चालतंय. ठीक. मला पौर्णिमा सोडून सुद्धा चालतंय. असं काय नाही पौर्णिमा दिवशी केलं. हो. हा चालतं. हा तारीख मी सांगतो. आमचं ठरवतो आम्ही. ठरवल्यानंतर फोन करून मग आपण फायनल करू. तुमच्या तारखेनुसार ग्रंथ वाचन समाप्ती किंवा सांगता समारोह आपण संपन्न करू. ज्या महिला किंवा पुरुष मंडळी युवक घरी गेलेले आहे त्यांनी दान देण्यासाठी मग लवकर यावं. बंदीजीच्या पाठीमाग घाई आहे, त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. बनतेजी, तुम्ही वेळ दिल्यामुळे आमचा कार्यक्रम खूप छान झाला सकाळचा. येऊ कोणचा येऊ? की का आली? वस्ती आंबेजोगाईची आमची इथं काय आहे त्याला आता गाव सगळं या या इकडे सर या रोड सर या.